नमस्कार. सगळ्यांका दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मधाच्या गावातून मी स्वरूप आपल्या सगळ्यांचा सहर्ष स्वागत करतय. तर मी काय म्हणत होतोय ऐकलास काय? उद्या दिवाळी असा ना, दिवाळीची खूप चांगली तयारी आम्ही या ठिकाणी चालू केलं. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकतास आम्ही कशा पद्धतीने दिवाळीची तयारी चालू केलं. तुमका ह्या व्हिडिओमध्ये मी आमच्याकडे कशा पद्धतीने दिवाळी करतो ह्या तुमका या व्हिडिओत मी दाखवतलंय. पाडगाव कशा पद्धतीने दिवाळी होता, दिवाळी का मी काय काय करतो काय नाही, पाडगावची तुमका एक नवीन दिवाळी तुमका ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूक मिळतली. तर नक्की हो सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. आज धनत्रयोदशी असा आणि आज धनत्रयोदशी असल्यामुळे दिवाळीची आज पहिली रात्र असा आणि या पहिल्या रात्री आम्ही काय काय केलं तुम्ही बघू शकतास. घरात कशा पद्धतीने लाइटिंग केलं. या ठिकाणी आम्ही मातीचे दिवे पण लावलो. हे थोडे आम्ही या ठिकाणी मॅजिक दिवे आम्ही लावलो. हे बघा, हे मॅजिक दिवे असत. थोडे आत पाणी घातल्यावर हे फक्त चालू होतं. यात पाणी घातल्यावर हे लगेच दिवे चालू होतात. लाईट वर दिवे असत ते आणि हे मातीचे दिवे असत तुम्ही बघू शकतास. या ठिकाणी हो एक कंदील आम्ही लावलो. नमस्कार मंडळी, हॅपी दिवाळी. सगळ्यांका दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आज दिवाळीची पहिली सकाळ असा आणि आज मी लवकर उठलोय. आता किती वाजले अजून बघूक नाही, पण आता या ठिकाणी मी दिवाळीची पुढची तयारी तुमका मी दाखवतले. आज दिवसभरात काय काय करतलंय. आता जरा पाठी घुटणा आणि लावून मी आंघोळ करून घेतलंय. तर तुम्ही आता बघू शकता या ठिकाणी सर्व व्हिडिओ. तू लावलं रे उठणा? नाही रे अजून उठूक वेळ झालो. किती वाजता उठलं? 6 वाजता. 6 वाजता तुझ्यात आंघोळ होऊ काही. उठणा लावून आता झालेला असा. आता तुमका बाथरूम दाखवते. बाथरूम मध्ये कशी आम्ही तयारी केली. अशा पद्धतीने बाथरूमला आम्ही डिझाईन केली बघा. स्टिकर लावलो शुभ दीपावलीचं. बाथरूम मध्ये एक पंथी या ठिकाणी लावली. ब्रह्मानंद प्रमसुपद केवल ज्ञानमूर्ती मधुतातीत गगन सदृश्य तत्वमस्तादि लक्ष्म एक नित्य विमल मंचल सर्वदी साक्षीभूतम भावातीत त्रिगुणरित सद्गुरुत नमानी काशाय वस्त्र करदंड धारिण कमंडलू पद्मकरेण शंखम चक्र गदा उषित उष्णाडे श्रीपादराज शरण प्रपद्ये ज्ञानमूल सद्गुरुमूर्ती. आता आंघोळणी करून आम्ही बाहेर गेलो देवपूजानी करून. आता या ठिकाणी कारीट फोडूचा असा कारीट फोडूची तयारी केलो बघा. काही ठिकाणी तुळशीकडे कारीट फोडतात, तर हे आम्ही वेगळ्या पद्धतीने कारीट फोडतो. अशा पद्धतीने आरती आणि केली जातं सगळ्यात पहिले. झालो पूर्ण. पूर्ण घे पायात लोपन दाखवून. गोविंदा गोपाळा. आता चल आता
झालं. या ठिकाणी उंबऱ्याची पूजा बघा कशी केली जाता. या ठिकाणी गायीच्या शेणाच्यो गवळणी या ठिकाणी केलेले असत. किंवा अशो गायीच्या शेणाच्यो गवळणी करून दोन्ही बाजूक लावतात. आता सगळ्यात पहिले गायीची पूजा करून घेतो. या ठिकाणी गायीची पूजा झाल्यावर गायीक आम्ही फराळ नैवेद्य दाखवतलो. गायीन फराळ खाल्ल्यावर मग आम्ही खाऊक चालू करतलो. सगळ्यात पहिले आम्ही गायीचो मान फराळाचो. आता मी घराकडचा सगळं आवरून मी पाडगावच्या देवळात दिलंय. मी आमच्याकडे गावात एक पहिल्यापासून पद्धत असा, दिवाळीच्या पहिल्या दिवशी गावातले सगळे लोक जे असत ना, हे गावातले सगळे लोक गावच्या ग्रामदेवतेक येतात पाया पडू. तर मी पण तसंच आता सकाळी आंघोळणी करून घरातला सगळं आवरून मी या ठिकाणी गावच्या ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन मी इले या ठिकाणी. तर बघू शकतास तुम्ही माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकतास. या ठिकाणी आमच्या गावची ग्रामदैवत श्री भद्रकाली मातेचा या ठिकाणी मंदिर असा. हे आमच्या गावचा खूप या जागृत देवस्थान असा. तर या ठिकाणी या मंदिरामध्ये आणि एक 10-12 दिवसांना त्रिपुराई पौर्णिमेच्या रात्री एक जत्रा होतली, टिपराची जत्रा असतली. दैकालो बोलतात ते का इकडे कोकणात. तर आमच्याकडचे आता कोकणातले सगळे एक 8-10 दिवसांना जत्रा चालू होतले. त्यापैकी ही आमची एक जत्रा सगळ्यात पहिले त्रिपुराई पौर्णिमेक चालू होता. तर त्या जत्रेची आज या ठिकाणी मिटिंग असता. म्हणजे दरवर्षी प्रथाच असा पहिल्यापासून दिवाळीच्या दुसऱ्या म्हणजे दिवाळी दिवशी सकाळी उठल्यावर लोक सगळे आंघोळ करून झाल्यावर देवपूजा झाल्यावर पहिल्यांदा या ग्रामदेवतेक येतात, ग्रामदेवतेच्या पाया पडतात आणि ग्रामदेवतेच्या पाया पडून झाल्यावर थंयच मिटिंग बसता बाहेरच्या हॉलमध्ये. तर ती मिटिंग तुमका मी दाखवतोय. त्या मिटिंग मध्ये काही विषय असतात, म्हणजे जत्रा कशा पद्धतीने करायची, जत्रेक नाटक खायचा आणायचा, हे सगळे विषय ह्या मीटिंग मध्ये सगळे मांडले जातात. तर तुमका दाखवतो ही मीटिंग कशा पद्धतीने होता, तुम्ही बघा. मग गेल्या वर्षी आपण 2000 रुपये
मीटिंग झाल्यावर या ठिकाणी आरती सगळेजण करून घेतात आणि आरती झाल्यावर मग सगळेजण घरात जातात. भद्रकाळी मंदिरात आम्ही दर्शन घेऊन सगळी इलो, त्याची मीटिंग आवरली आणि आता दुसरा एक मंदिर असा समोर लिंगराज मंदिर. आता त्या मंदिरात जाऊन थंय दर्शन घेऊन थंय एक आरती आम्ही करतलो सगळेजण. तर आपण तुमका आता मंदिर दाखवतोय बघा सगळ्यांनी. त्या आमच्या गावातला लिंगाचा देऊळ असा. तुमका आता या देवळातना दाखवतोय. देवळात इल्यावर सगळ्यात पहिले तुमका नंदीचा दर्शन होतला. या मगाशी ज्या देवळात मीटिंग झाली तर ह्या देऊळ भद्रकाळीचा देऊळ आणि त्याच्या समोरच या लिंगाचा देऊळ असा. त्या देवळात आम्ही आता इलो. जो तुम्ही परिसर बघू शकता, अतिशय सुंदर असो परिसर असा मंदिराच्या बाहेरचो. देवळाच्या आजूबाजूचो तुम्ही निसर्ग बघू शकतास कसो असा. कौलारू घरा एकदम म्हणजे अशी खूप चांगली वाटतात. खूप छान निसर्ग असो असा. सगळ्या आता मंदिरांचं दर्शन झालेलं असा पूर्ण. आता मी घराक जातोय कारण घराक काही मित्रमंडळीने आता मी फराळासाठी आमंत्रण दिलंय. तर मी आता घराकडे जातोय. तर आता मी या ठिकाणी देवळाकडनं मी घराकडे इलंय, फराळानी केलंय. त्यानंतर मी या ठिकाणी आमच्या घराच्या बाजूकच आमच्या गल्लीतल्याच छोट्या कलाकारांनी या ठिकाणी बघा एक आपली कलाकारी दाखवल्यानी सा. या ठिकाणी मातीचो त्यांनी किल्लो तयार केल्यानी प्रतापगडाचा एका रूप दिलेला असा. तर यो किल्लो तुम्ही बघू शकतास. हे बघा प्रतापगडावरचे सगळे मावळे यांनी त्यांनी दाखवल्यानी, प्रतापगडावरची विहीर दाखवल्यानी त्यांनी. तर शिवाजी महाराजांची प्रतिमा पण त्या ठिकाणी ठेवल्यानी. डन. तर यो किल्लो कोणी कोणी तयार केल्यानी त्या छोट्या कलाकारांचा काय काय नाव असा आपण विचारूया त्यांका प्रत्येकाक. माझे नाव कुणाल शरद देसाई आहे. माझे नाव आर्यन चेतन देसाई आहे. माझे नाव दिनेश प्रीतम देसाई आहे. माझे नाव पियुष विजय देसाई आहे. माझे नाव रजत देसाई. तुझं रे नाव काय? सांग तुझं नाव सांग. काय असा काय? सार्थक नारायण देसाई. ओके ओके. तुझा गो? तुझा? यशस्वी सचिन देसाई. ओके. बघा या ठिकाणी आणि खरोखरच खूप चांगली आपली कलाकारी या ठिकाणी दाखवलेली आहे. त्यांचं खरोखरच खूप खूप अभिनंदन. तर चला तर मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. उद्याचा ब्लॉग आहे लक्ष्मीपूजनाविषयी आहे. तर उद्याचा ब्लॉग ही सर्वांनी बघा आणि हाही ब्लॉग आपण सर्वांना आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.